द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ मराठा नाही, द किंग ऑफ इंडिया, हिंदुस्थानचे बादशाह छत्रपती संभाजी महाराज त्यावेळी बसले. संभाजीराजांनी हंबीर मामांना बोलावलं आणि हंबीर मामांना विचारलं संभाजी महाराजांनी, मामा जागा काढा मोक्याची, अशी जागा काढा त्या दिल्लीत बसलेल्या आग्र्याच्या औरंगजेबाला सुद्धा घाम फुटला पाहिजे. आणि जागा काढली. औरंगजेबाचं आवडतं शहर बुऱ्हाणपुरा, महाराज बुऱ्हाणपुरा जावं लुटा. आणि संभाजी राजांचे सरसेनापती हंबीर मामा घोड्यावरती बसले, गेले बुऱ्हाणपुरामध्ये गेले, लुटलं बुऱ्हाणपुरा, एवढं लुटलं बुऱ्हाणपुराच्या पुराशिवाय तिथं काही शिल्लक ठेवलंच नाही. माघारी आले. पहिला धक्का सहन होतोय. बुऱ्हाणपुरा म्हणजे साधी गोष्ट नाही. बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाचं आवडतं शहर. का? त्याच्या बहिणी तिथं मेल्या आणि त्याच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम प्रकरण तिथं झालं. आता प्रेम प्रकरण म्हणलं आवडतं शहर बुऱ्हाणपुरा, त्याचा पाक कोळसापुरा संभाजीराजांच्या सेनापतीने केला. पहिला धक्का औरंगजेबाला सहन होतोय, तोपर्यंत दुसरा धक्का औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर ते लुटलं. एवढं लुटलं औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही शिल्लक ठेवलंच नाही. आणि ते नाव सुद्धा आता हिंदूंनी गायब करून टाकलं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर करून टाकलं. आम्ही कुणाचाच उसनं ठेवत नाही. आणि खबर औरंगजेबाला कळाली, चौतरला आणि निघाला खास दक्कन स्वराज्य गिळायला निघाला. महाराज होते तोपर्यंत हयातीत एकदा सुद्धा त्याचं धाडस झालं नाही स्वराज्याकडे बघायचा. त्याला वाटलं अरे तो शिवाजी राजा उभ्या हयातीत त्यानं अनेक संकट झेलली, पण माझ्या बुऱ्हाणपुराला, माझ्या औरंगाबादला कधी हात लागला नाही. पण त्याचं कालचं पोरग माझी दोन्ही शहरं उद्ध्वस्त करून निघालं आणि निघाली पावलं. औरंगजेब साधा नाही बरं का, आशिया खंडातला सगळ्यात मोठा बादशाह. त्याच्या फक्त सरदारांची संख्या 14,500. एका सरदाराच्या खाली 4.5 लाखाची फौज. त्याची नुसती छावणी पडली तर 50 किलोमीटरचा परिसर भरून जायचा. औरंगजेब मनभर आणि शंभू राजा कणभर स्वराज्याचा. आणि वार्ता संभाजीराजांना कळाली की औरंगजेब स्वराज्याकडे येतोय. आणि शंभूराजे गेले, रायगडाच्या तख्तावरती उभारले आणि कडाडले, येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल्या छाव्याचा गनिमी कावा. आणि धप पावलं स्वराज्यावरती औरंगजेबाची आली. रामसिंगाडा, भीमसिंगाडा, मोज्जम सगळे सरदार गोळा केले आणि स्वराज्यावरती पाठवले. एक सरदार स्वराज्याकरती यायला लागला. राजा घोड्यावरती बसला, तलवार काढली, युद्ध चालू झालं. रामसिंगाडा, भीमसिंगाडा जे सरदार होते, एक सरदार पळून संभाजी महाराजांनी मारले. अरे त्याचा सरदार तो बहादूर खान या संभाजीराजांना पकडायला आला. पण संभाजीराजे धावतात कुठं? बहादूर खान माग, संभाजी महाराज पुढं, बहादूर खान माग, संभाजी महाराज पुढं. पण त्याला काय माहितीये, वारा, वादळ आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले? गेले. संभाजीराजे निघून गेले. औरंगजेबाला सूचना, इकडे शिवावं तर संभाजीराजांनी तिकडे फाडून ठेवलंय, तिकडे शिवायला जावं तर संभाजीराजांनी इकडे फाडून ठेवलंय. अरे अब्रूची लखतर फक्त हार पराभव एवढंच त्या औरंगजेबाच्या कानावरती पडायला लागलं. शेवटी या औरंगजेबानं एका सरदाराला बोलवलं. पाक सुजलं होतं संभाजी महाराजांनी. त्याला विचारलं, अरे काय करते हो? खाली खिल्लते हो, पहन के बैठे हो, क्यों संभा को पकड़ नहीं सकते? हुजूर वो संभा शैतान है. अरे तो फिर हम कहा शैतान से कम है? ना हुजूर ना, कहा भी भेज दो, संभा के सामने नहीं हुजूर. त्याची समशेर चालायला लागली की माग हटत नाही आणि मारताना शत्रूचा विचार सुद्धा करत नाही. ना हुजूर ना. अरे जिगर होत नव्हती संभाजीराजांच्या समोर जायची. कोणीतरी 4 पावलं पुढे जायचं, संभाजीराजांची फक्त नजर वरवायची.
4 पावलं मागं सरायचा तो, एवढा तलवारीचा खोप. पण एक 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 पराभवाची वार्ता औरंगजेबाला समजले आणि औरंगजेबाने निर्णय घेतला की एक गोष्ट करायची, सगळं नाही लुटायचं, एक किल्ला शोधा, असा किल्ला की ज्या किल्ल्यावरती सैनिक कमी आहे आणि लवकरात लवकर घेता येईल. अरे एका विजयासाठी तरसला होता, त्याला माहिती आहे एक विजय लाखो विजयांना प्रेरणा देत असतो. फक्त एक विजय, एक फतेह फक्त. आणि सांगितलं सरदारानं, हुजूर एक किल्ला आहे. कुठला? नाशिक जवळ दिंडोरी जवळच रामसेज, प्रभू रामांची सेज त्या किल्ल्यावरती आहे. सैनिक फक्त 900 हुजूर. तोफखाना नाही हुजूर, दारुगाडा नाही हुजूर. मग एक सरदारला बोलवलं, कोण जाएगा? मग ये उठला, शाबुद्दीन खान, बेण्याच्या नावातच शाबू. तू जाएगा? बता कितने सरदार चाहिए तेरे को वो किला लेने के लिए? हुजूर सैनिक किती आहेत? फक्त 900. हुजूर 4000 सैनिक माझ्या तो सोबत द्या. सकाळचा नाश्ता करून जातो, संध्याकाळच्या जेवणाला किल्ला घेऊनच माघारी येतो. आणि आला आणि यानं त्या रामशेजला वेढा टाकला. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, सरदार काय खाली येईनात आणि ह्याला काय वरती जाता येईना. शेवटी त्यानं त्याच्या तोफखाना प्रमुखाला बोलवलं आणि विचारलं, मराठों के पास तोफे है? नाही हुजूर. दारू कला? नाही हुजूर. फिर ऐसा करते, या किल्ल्याच्या बाजूने आपण तोफा लावायच्या, तोफेचा एक गोळा किल्ल्याच्या बुर्जावरती टाकायचा आणि किल्ला ताब्यात घ्यायचा. बरी नामी कल्पना. आणि ठरलं किल्ल्यावरती फक्त तलवाऱ्या मराठ्यांकडं, ना तोफा ना गोळे. आणि संध्याकाळी किल्ल्याच्या शेजारून सगळ्या तोफा लावल्या आणि शाबुद्दीन खान झोपी गेला. जसा शाबुद्दीन खान 12 नंतर झोपी गेला, 2 नंतर मराठे खाली आले. मराठे लेटच आले, सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आला. या मराठे खाली आले, मराठ्यांनी तलवार काढला आणि आपला पराक्रम चालू केला. सप युद्ध, हार पराभव. शाहिस्ते खानाचा सरदार तो बहादूर खान सोबत होता. तो म्हणाला, हुजूर, शाबुद्दीन खानाला म्हणतोय, हुजूर उठो, मराठे आगे. शाबुद्दीन खान उठला, तोपर्यंत मराठे गायब. म्हणला खाली बहुतेक सैनिक किती मोजायला आले असतील. सुबह किल्ला ताब्या मिळेंगे. सकाळी उठला, वातान हातात घेतली, तोफेच्या जवळ गेला, तोफेला वातान लावणार आणि तोफेचा एक गोळा किल्ल्यावरती टाकणार. तोपर्यंत किल्ल्यावरच एक तोफेचा गोळा सुई करत खाली आला. तसा शाबुद्दीन खानाचा तोफखाना प्रमुख म्हणाला, तोफे पिचे लो, तोफे पिचे लो. ह्या बेण्याला सुचायचं बंद झालं. शाबुद्दीन खानानं त्याच्या तोफखाना प्रमुखाला बोलले, इधर आ. म्हणला, क्यों रे? तेरे को मैंने पूछा था, मराठों के पास तोफे है? नहीं हुजूर. दारू गोला? नहीं हुजूर. फिर ये गोले किधर आसमान से बरस रहे क्या? म्हणला हुजूर, बेण्यांकडे तोफा नाहीत, बेण्यांकडे डोकं तर आहे. म्हणला हे लय येड्या खोपडीचे आहेत. ह्यानी रात्री किल्ल्यावरची लाकडं तोडलेत आणि लाकडाच्या तोफा तयार केलेत. हुजूर, त्या मराठ्यांची एक तोफ आपल्या 100, 200, 300 तोफांना भारे. अरे तोफे तयार किए तोफे तयार. दारू गोळा किधर से लाया? मग हुजूर संध्याकाळी कशाला आलते? म्हणला आपलाच दारू गोळा आहे म्हणले. ते बेनेने असं फसवले. म्हणले जल से जल. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 1 वर्ष झालं. शाबुद्दीन खानाला किल्ला काय जिंकता येणार नाही. शेवटी औरंगजेबानं शाबुद्दीन खानला पत्र पाठवलं, अरे शाबुद्दीन खान, तेरा 1 दिन कितने सालों का होता है? म्हणला आओ वापस, प्रमोशन. माघारी बोलवला. एक जण उठला, विचारलं कौन जाएगा? एक जण उठला, हुजूर मैं जाता हूं. नाव काय तुझं? फतेह खान. औरंगजेब म्हणतोय, हे फतेह खान, एक फतेह दे दे मेरे को. एक खाली एक फतेह दे दे रे मेरे को. एक फतेह दे दे. जिंदगी भर तेरा ऐसा नहीं भूलूंगा. एक फतेह दे. एका विजयासाठी रडत होता रे, एका विजयासाठी. त्याच्या डोळ्यात पाणी कुणी आणलं? सर्जा संभाजी राजानं आणलं. एक फतेह दे दे. कितना सैनिक चाहे बोलते रखो. मग 1.5 लाखाची फौज औरंगजेबानं फतेह खानच्या सोबत दिली. या फतेह खाननं सगळं सैनिक किल्ल्याच्या बाजूनं लावलं. मराठ्यावरती शांत, तुमचं काय चालाय ते चालू द्या. ह्यानं काही सैनिक वरती पाठवलं. चलो आगे, चलो आगे, चलो आगे. फतेह खानचं सैनिक वरती जायला लागलं. मराठी किल्ल्याच्या वरती. जसं फतेह खानचं सैनिक किल्ल्याच्या निम्म्यात आलं, ह्याला कॉन्फिडन्स वाढला, आता काय मराठी करणार नाहीत. पण जसं फतेह खानचं सैनिक वरती आलं,
तसं मराठ्यांनी रात्री किल्ल्यावरती दगड गोळा केली होती, हातामध्ये धरली, गरागरा फिरवली, धडाधड टाकली. एक एक सरदार वर जात होता फतेखांचा, डोक्याला दगड बसल्यावरती वरडत खाली माघारी पळत आला. दिवसभर किल्ला जिंकतो म्हणलेली संध्याकाळी झोपडीमध्ये जखमा शेकत बसली होती. तर फतेखानला सुचायचं बंद झालं. कैसे मराठे पत्तरों से खेलते हैं ना, ऐसी जंग जिंदगी में नहीं देखी. अरे दगडाशी कुठं खेळतेत हे कोणी. ठीक आहे, कल एका सरदाराने विचारलं काय करायचं आपण, क्या किया जाय. मग एक जण उठला, हुजूर ऐसा करते. काल चालत चालत गेलतो, दगडात डोक्यावरती बसली. हुजूर उद्या सरपटत जाऊया, दगड मारली तर वरनं जातील, आपल्याला टेन्शन नको. निघालं सैनिक, चलो आगे चलो आगे चलो आगे. जसं फतेखांचं सैनिक सरपटत वरती यायला लागलं, बघ खाली चल पुढं, बघ खाली चल पुढं. उठायचं, दगड डोक्यात बसायचं, डोक्याला ताप नको, बघ खाली चल पुढं. सरपटणारं प्राणी वरती आलं. मराठ्यांनी काय केलं, रात्री सगळ्या शिळा दगडी गोळा करून ठेवल्या होत्या. जसं टप्प्यात आलं तसं सगळ्या दगडी शिळा घेतला आणि दिला ढकलून सुई करत खाली गेला. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमच सरपटत करून खाली स्थळात जाऊन थांबल्या. सुचायचं बंद झालं. मग अशी बैठक बसली शेवटी. मग माझं सांगणं असतं, ज्याच्याकडे ताईनो पैसा आहे त्यानं गावासाठी विकासासाठी पैसा द्यावा, कार्यक्रमासाठी पैसा द्यावा. ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं कार्यक्रमासाठी काम करावं. पण ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टींना त्या बेनानं गप बसावं, ते लय बोलणार. असंच झालं पाहिजे. निलजीमध्ये गौतमीच आली पाहिजे. असाच एक होता त्यांच्यात कार्यकर्ता. विचारलं क्या किया जाय. एक जण उठला, हुजूर ऐसा करते. हा बोलो हुजूर 2 वर्ष झाली लढतो या, हुजूर असं करूया, या किल्ल्यासारखा दुसरा किल्लाच बांधू म्हटला, डोक्यालाच ताप नको म्हटला. आणि त्या बेण्याला ती कल्पना पटली आणि त्या किल्ल्याच्या उंचीचा लाकडी दमदमा करायचं ठरवलं. आजूबाजूची सगळी लाकडं तोडली आणि 2 वर्षात त्या फतेखांना किल्ल्याच्या लेवलचा लाकडी दमदमा उभा केला. त्याच्या डोक्याला आपण मानलं पाहिजे, बुद्धीला. किती मोठा, वरती 40 तोफा आणि 200 ते 300 सैनिक वरती उभा राहील. सकाळी उठायचं, बरोबर तोफा लागलेत, एक गोळा किल्ल्यावरती टाकायचा आणि किल्ला ताब्यात घ्यायचा. सायंकाळी सगळं सैनिक झोपी गेलं आणि मराठे संध्याकाळी खाली आली. मराठ्यांनी हातातल्या तलवारा घेतला, मराठ्यांनी युद्ध नाही केलं. मराठ्यांनी लाकडी दमदम्याच्या खाली सुरुंग पेरले. मराठे गायब. सकाळी हातात मशाल घेतली आणि त्या तोप्याला लावणार तोपर्यंत एक ठिणगी खाली पेरलं मराठ्यांच्या सुरुंगाला लागली आणि एकच आवाज झाला, दाड 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 धूम. सगळा लाकडी दमदमा खाली पडला. 1 2 3 4 5 वर्ष एक किल्ला घ्यायला लागली. 5 वर्ष 392 गडकोट आहेत या मातीमध्ये. त्या औरंगजेबाला किती वर्ष लागली असतील, अख्खी उमर गेली असती, पण एक किल्ला सुद्धा संभाजीराजांचा त्याला जिंकता आला नाही. हे धाडस कुणाचं, शौर्य कुणाचं, सर्जा संभाजी महाराजांचं. ताई शेवटची फक्त 10 मिनिटं घेतो. ताई मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाला फिरतो. अनेक लोक म्हणतात की आमच्या देशातले राजे बघ, त्यांनी किती सुंदर महाल बांधलेत, पण तुझ्या राजानं उभ्या आयुष्यात एकही महाल बांधला नाही. तुझ्या राजानं सगळं गडकिल्लेच बांधलेत. मी म्हटलं बरोबर आहे बाबा, माझ्या राजानं उभ्या आयुष्यात एकही महाल बांधला